सो गाईज, गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आपण बघतोय फायनान्शियल प्लॅनिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग मधलं 4.1 हे पूर्णपणे संपलं आहे आपलं आणि ते तुम्हाला समजलंच असेल, काय अडचण नाहीये त्यात. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट स्टार्ट करायचं 4.2. प्रॅक्टिस सेट 4.2. सो प्रॅक्टिस सेट 4.2 जे काय आहे आपल्याला डिस्कस करायचंय. कसं डिस्कस करणार आपण, तर 4.1 मध्ये आपण सर्व बेसिक पाहिलं. जीएसटी किती नंबर, म्हणजे जीएसटी आयएन किती आकडे असतो, काय असतो, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत आणि बेसिक तुम्हाला माहित झाले. आता प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये जीएसटी कुणाकडनं कशी जाते, बिझनेस कसा कसा होतो, कुणाला किती जीएसटी पेड करायला लागते, या सर्व गोष्टी आपण आता डिस्कस करूयात. ठीक आहे. सो एक चेन आहे बघा, जीएसटी कलेक्ट करण्याची एक चेन आहे. ती कशी चेन आहे ते बघून घ्या. मॅन्युफॅक्चरर, होलसेलर किंवा त्यालाच आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, काय म्हणतो आपण त्याला, रिटेलर, आणि फायनली तुमचं कन्झ्युमर. ट्रेडिंग चेन कशी आहे बघा. ट्रेडिंग म्हणजे व्यापार. व्यापार कसा केला जातो, काय, कन्झ्युमर और कस्टमर. सो मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि कन्झ्युमर. म्हणजे कोणती एखादी वस्तू असेल ती सगळ्यात पहिले कुठं तयार होते, तर ती मॅन्युफॅक्चरर कडे तयार होते. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादक, म्हणजे ज्याचं उत्पन्न करतो जो उत्पादक आहे, जिथं प्रोड्यूस होते, तयार होते, मॅन्युफॅक्चरर कडे तयार होते. मग मॅन्युफॅक्चरर काय करतो, तर तो होलसेलरला देतो किंवा डिस्ट्रीब्युटरला देतो, म्हणजे त्या त्या जिल्ह्याच्या डिस्ट्रीब्युटरला देतो. मग होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर काय करतो, तो दुकानदार आहेत, रिटेलर्स आहेत, त्यांना तो विकतो, सेल करण्यासाठी देतो. आणि रिटेलर कोणाला देतो, कन्झ्युमरला देतो. कोणाला देतो, कन्झ्युमरला देतो. ओके. सो ही चेन कशा प्रकारे चलते ते एक बेसिक आयडिया असेल तुम्हाला. मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर, कन्झ्युमर, याला आपण मराठीमधनं म्हणतो उत्पादक. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर, हे म्हणजे वेगळे शब्द आहेत बाबा ते मराठी मधले. उत्पादक, त्याच्यानंतर वितरक. वितरक म्हणा किंवा त्याला घाऊक व्यापारी, थोडे वेगळे शब्द आहे ते. घाऊक व्यापारी म्हणतात. रिटेलर म्हणजे किरकोळ व्यापारी, किरकोळ व्यापारी किंवा त्यालाच आपण म्हणतो दुकान असंही म्हणू शकतो. आणि कन्झ्युमर म्हणजे काय म्हणतो मराठीमधनं, ग्राहक. ओके. आता चेन कशी आहे, तर मॅन्युफॅक्चरर म्हणजे उत्पादक हा उत्पन्न करतो कोणत्याही एखाद्या गोष्टीचं, तो कोणाला देतो, सेल करण्यासाठी होलसेलर. होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्यूट म्हणजे वितरक, बरोबर आहे. आणि होलसेलर म्हणजे घाऊक व्यापारी आपण असं म्हणतो त्याला. सो डिस्ट्रीब्युटर म्हणजे वितरकला देतो, वितरक तोच रिटेल करतो, म्हणजे काय करतो, होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर रिटेलरला देतो, रिटेलर परत कुणाला सेल करतो, कन्झ्युमरला, म्हणजे किरकोळ व्यापारी ग्राहकाला विकतो. मग ह्याच्यामध्ये चेन कशी आहे, तर मुलांनो आता इथं मॅन्युफॅक्चरर जो काही जीएसटी पे करतो, ते बघा लक्षात घ्या. मॅन्युफॅक्चरर जो काही जीएसटी पेड करतो, तो जीएसटी तो त्या होलसेलर कडनं वसूल करून घेतो. लक्षात घ्या, याच्या खिशातून काही जात नाही, ध्यानात ठेवा. मॅन्युफॅक्चरर कुणाकडनं वसूल करून घेतो जीएसटी, होलसेलर कडनं.
होलसेलर कुणाकडनं जीएसटी वसूल करून घेतो? रिटेलरकडनं. म्हणजे जी वस्तू द्यायची आहे त्याला, समजा मॅन्युफॅक्चररला एक वस्तू द्यायची आहे, तर त्या वस्तूवरची 12% जीएसटी लागायली आहे. समजा एखादी वस्तू आहे 200 रुपयाला, ठीक आहे, तर त्याच्यावरती 12% जीएसटी लागायली. मग हा पहिले काय करणार? स्वतःच्या खिशातून घालणार 12% जीएसटी. सो 200 गुणिले 12/100, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ 12 गुणिले 2 म्हणजे किती रे? 24 रुपये, बरोबर आहे. सो 24 रुपीज. मग मॅन्युफॅक्चरर काय करतो? 200 प्लस 200, 200 प्लस 24 रुपये म्हणजे 224 रुपये. म्हणजे याचा अर्थ मॅन्युफॅक्चररला सरकार जी काही जीएसटी लावतंय ती 12% लावतंय. ती 12% जीएसटी मॅन्युफॅक्चररने दिल्याच्या नंतर ती जीएसटी परत तो कोणाला ऍड करतो? म्हणजे त्याने जी जीएसटी दिलेली आहे त्याची रक्कम तो होलसेलर कडनं परत वसूल करून घेतो. म्हणजे 200 रुपयाची जी वस्तू होती ती वस्तू होलसेलरला किती रुपयाला देतो? 224 रुपयाला. म्हणजे जीएसटी ऍड करून त्याने जी भरलेली जीएसटी ती ऍड करून देतो, बरोबर आहे. आता ही होती 200 रुपयाला एक वस्तू मॅन्युफॅक्चररला, ती आता होलसेलरला किती रुपयाला? 200 रुपयालाच देणार, पण त्याच्यावरती किती टक्के व्याज लावणार? म्हणजे किती टक्के जीएसटी लावणार? 12% जीएसटी लावणार, बरोबर आहे. मग 12% जीएसटी लावच्या नंतर होलसेलरला ती वस्तू किती रुपयाला पडायली? 224 रुपयाला. 200ला 12% जीएसटी लावल्यानंतर 224 ला पडायली. मग याचा अर्थ होलसेलर काय करणार? 224 रुपये. 224 रुपये होलसेलरला पडली ती वस्तू, बरं आहे. मग 224 ला परत होलसेलर किती टक्के व्याज लावणार? म्हणजे किती टक्के जीएसटी लावणार? 12% लावणार. मग 224 गुणिले 12 भागिले 100, बरोबर आहे. याला जर कॅल्क्युलेट केलं तर जे काही येईल आन्सर किती येईल आन्सर सांगा बरं, सांगू शकता का? बेशक 12 5 25 कॅल्क्युलेट करायला डायरेक्टली खेळत बसायला परवडतात आपल्याला. हा 224 चे 12% म्हणजे किती होत आहे? कॅल्क्युलेट करून सांगा पटकन. कॅल्सीवरती कशासाठी करा. 224 चे 12% किती रुपये? पटकन सांगा. मला आवाज यायला का? काहीच बोलत नाही. काहीच बोलत. म्हणजे समजा ती वस्तू भेटते 224 ते, म्हणजे जवळपास ती भेटायली त्याला काहीतरी 250 रुपयाला कन्सिडर करूयात आपण. होलसेलर ती वस्तू रिटेलरला कितीला विकतो? 250 ला. किती टक्के लावून? 12% लावून, बरोबर आहे. मग होलसेलर रिटेलर काय करतो? मग बघा, मॅन्युफॅक्चररनं भरलेली जीएसटी त्यानं होलसेलर कडनं वसूल केली. होलसेलर भरलेली जी जीएसटी भरली ती रिटेलर कडनं वसूल केली, आणि रिटेलर जो जीएसटी भरणार आहे तर तो कोणाकडनं वसूल करून घेणार? कन्झ्युमर कडनं वसूल करून घेणार, उत्पादकाकडनं वसूल करून घेणार. मग कन्झ्युमर कुणाकडनं वसूल करू शकतो का? नाही. याचा अर्थ इनडायरेक्टली जीएसटी कोणाला पेड करायला लागते? कन्झ्युमरलाच पेड करायला लागते. कोणाला पेड करायला लागते? कन्झ्युमरला पेड करावा लागते. तुम्ही म्हणणार मग त्याचा फायदा काय आपल्याला? फायदा म्हणजे तुम्ही त्याची सेवा घेताय ना, सर्व्हिस घेताय ना. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेल्या वस्तू तुमच्या जिल्ह्यात भेटायला ना, नाही तुम्हाला तितक्या लांब जाऊन आणायला परवडत नव्हते. मग तुम्हाला ते सेवा देत आहेत, सर्व्हिस देत आहेत, ते गुड्स देत आहेत, म्हणजे वस्तू देत आहेत आणि सर्व्हिसही देत आहेत. त्याच्यामुळे ते तुमच्याकडनं कर वसूल करून घेतात. ही चेन कशी आहे? मॅन्युफॅक्चरर होलसेलर, होलसेलर टू रिटेलर, रिटेलर टू कन्झ्युमर, या हिशोबाने. आणि लास्ट ट्रेडिंग आहे रिटेलर टू कन्झ्युमर. त्याच्यानंतरची ट्रेडिंग नाहीये. कन्झ्युमरने घेतल्यानंतर तो वापरणारच, त्याच्या व्यतिरिक्त तो कुणाला देणार नाहीये. ओके. आता मॅन्युफॅक्चररनं होलसेलरला दिली म्हणजे याचा अर्थ ह्याचा जीएसटी आय एन नंबर आहे, ह्याचा जीएसटी आय एन नंबर आहे. म्हणजे हा बिझनेस करायला आणि हा पण बिझनेस करायला, म्हणजे हे झालं बिझनेस टू बिझनेस.
B2B म्हणजे मॅन्युफॅक्चररनं होलसेलरला एखादी वस्तू दिली तर ह्याचा जीएसटी आय एन आहे, ह्याचा जीएसटी आय एन आहे, म्हणजे याचा अर्थ या दोन्हीमध्ये बिझनेस व्हायला B2B. परत होलसेलर रिटेलर म्हणजे हे पण हा पण बिझनेस करतोय, ह्याचा पण जीएसटी आय एन आहे, ह्याचा पण जीएसटी आय एन आहे, म्हणजे होलसेलर आणि रिटेलर ह्यांच्यामध्ये पण काय होतंय B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेसच होतोय, बरोबर आहे. आणि रिटेलरनं कंझ्युमरला दिलं तर हा जीएसटी भरतो, पण हा भरतो का नाही, म्हणजे याचा अर्थ आहे बिझनेस कंझ्युमर B2C. मग तुम्हाला एमसीक्यू विचारलं जाते एखाद्या वेळेस किंवा मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर मध्ये जी काही ट्रेडिंग व्हायली त्याला काय म्हणणार तुम्ही, तर काय म्हणणार त्याला B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. परत होलसेलर रिटेलर मध्ये काहीतरी ट्रेडिंग व्हायली म्हणजे व्यापार व्हायलाय तर ते पण काय B2B. आणि रिटेलर टू कंझ्युमर मध्ये काहीतरी व्यापार व्हायलाय तो काय B2C. या पद्धतीने आपण त्याला काय करणार मुलांना सॉल्व्ह करणार. सो तुम्हाला ही चेंज समजली का, कमेंट करा प्लीज. बरं, कुणाला काही अडचण नाही? ओके गाइस, शेख आपको समझ में आया क्या ये? हेलो शेख है क्या क्लास में? ओके सुहास, चला आहे. ओके पुंड, कोण कोण येतं? अर्पिता आहे, आयुष आहे, हिंदवी आहे, ईश्वरी आहे, मालती आहे, नाझिया आहे, ओमकार आहे, ओमकार पवार पण आहे, पायल आहे. पायल मला वाटतं बरेच दिवसांनी जॉईन झाली. प्रीती आहे, रोहित कोरडे, साक्षी, सार्थक आहे, श्रीनिवास उगळे, सुहास कुलकर्णी, वैष्णवी सोळंके, वेदांत गरुड आणि युवराज. चला, सर्वजण खूप चांगल्या प्रकारे लक्ष देत आहेत. सो मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर मध्ये जो बिझनेस व्हायला त्याला B2B म्हणायचं, होलसेलर रिटेलर मध्ये जो व्हायला त्याला पण B2B म्हणायचं, कारण ह्यांचं जीएसटी आहे नाही, ह्याचं जीएसटी आहे नाही, बिझनेसच करायला. आणि रिटेलर कंझ्युमरला दिल्यानंतर हे दोन्ही थोडी बिझनेस करायचं, हे म्हणजे यूज साठी घेते ना, त्यामुळे रिटेलर टू कंझ्युमर B2C झालं. आणि प्रत्येक जण स्वतःचा भरलेला जीएसटी हा दुसऱ्याकडनं वसूल करूनच घेतो, म्हणजे स्वतःच्या खिशातनं काही जात नाही. सगळ्यात जास्त कुणाला तडी बसते तर कंझ्युमरला. थोड्याफार प्रमाणात भरावं लागत असेल याला, काय म्हणतो त्याला, रिटेलरला, होलसेलरला. आपण एका पावती घेत नाही ना, तर मग याचा अर्थ आपण जीएसटी वाचवलाय, लक्षात घ्या. म्हणजे जीएसटी वाचवला असल्यापेक्षा आपण तिथं व्यापाऱ्याला किंवा कुणालाही चोरी करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. तर आपण जीएसटी आय एन म्हणजे आपण म्हणतो ना जीएसटीला जास्त हे लागत आहे काय, जीएसटी भरावं लागते, म्हणजे याचा अर्थ जी किंमत तर त्याच्यापेक्षा 12% जास्त भरावं लागतात आपल्याला. मग आपण काय म्हणतो, नको बाबा जाऊ दे, विदाऊट जीएसटी देऊन टाक. विदाऊट जीएसटी म्हणलं की तुम्हाला एखादा जे काही हे आहे आपला रिटेलर आहे, होलसेलर आहे, तो तुम्हाला जीएसटी लावूनच वस्तू विकत असतो, तो विदाऊट जीएसटी लावून वस्तू विकत नसतो. त्यामुळे होईल तेवढ्या जीएसटीची पावती घेण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे त्याला वाचवता येत नाही कर. मग तुम्ही नाही घेतली पावती, त्याला दाखवता येते बा नाही गेलंच नाही माझ्याकडे, विकलीच नाही गेली वस्तू ही, किंवा मग मी घेतलाच नाही जीएसटी असं काहीतरी दाखवतो तो. मग ते लपवालपी होते, छापे पडतात ना, याच कारणामुळे पडतात. पण जीएसटी भरत नाही, पण काहीतरी करत. आपल्याकडे चांगल्या चांगल्या लोकांनी ज्यांची म्हणजे आहे त्यांच्याकडं जे खरंच भरू शकतात त्यांनी भरला ना तर काही अडचणी नाही बघा. जीएसटी काही प्रॉब्लेम येत नाही, आपली अर्थव्यवस्था ही व्यवस्थित राहते, सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. बरेच लोक भरत नाहीत. चला आता मुलांनो आपल्याला बघायचं इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स काय आहे? इनपुट टॅक्स याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स, किंवा ह्यालाच आणखी तुम्ही एक शब्द इनपुट टॅक्सला तुम्ही असे म्हणू शकता ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट दोन्ही मिनिंग सारखंच आहे.
इनपुट टॅक्स काय असते आणि आउटपुट टॅक्स काय असते मराठीमध्ये लिहून देतो तुम्हाला लक्षात येईल चांगल्या प्रकारे. खरेदीच्या वेळी दिलेला कर विक्रीच्या वेळी घेतलेला कर. हे वाक्य फार महत्वाचे आहेत. इथं कन्फ्युजन जास्त होतंय. इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स या भानगडी आहेत. एक एक्झाम्पल देतो. होलसेलर आहे म्हणजे वितरक आहे. त्याच्याकडनं 1000 रुपयाची वस्तू होती ती मी घेतली. लक्ष द्या. होलसेलर कडनं 1000 रुपयाची वस्तू घेतली आणि त्याला 12 रुपये म्हणजे 12% जीएसटी लावली. ओके, लक्ष द्या. तर 1000 गुणिले 12% म्हणजे 1000 गुणिले 12 भागिले 100. थोडं कॉन्सन्ट्रेट करायचं. 2020 गेट कॅन्सल. 10 मल्टिप्लाय बाय 12 मीन्स दॅट आन्सर इज 1 to 0. ₹21. म्हणजे रिटेलर ना, रिटेलरनं घेतली. कस्टमरनं काय केली आता, म्हणजे कस्टमरला त्यानं ती वस्तू विकली. आता ती वस्तू विकली तर लक्ष द्या, हे बघा, रिटेलरनं होलसेलर कडनं म्हणा कुणाकडनं होलसेलर कडनं एक वस्तू विकत घेतली आणि रिटेलरनं होलसेलर कडनं एक वस्तू विकत घेतली आणि विकत घेतल्याच्या नंतर त्या होलसेलरला या रिटेलरनं किती रुपये जीएसटी दिला? 120 रुपये जीएसटी दिला. किती दिला? 120 रुपये जीएसटी दिला. आणि परत ह्या रिटेलरनं कंझ्युमरला ती वस्तू विकली तर त्याच्याकडनं जीएसटी त्याने घेतला ₹140. म्हणजे एखादी वस्तू घेतली त्या मध्ये त्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले, जीएसटी दिला, त्या व्यक्तीला दिले म्हणजे त्याच्याकडनं वस्तू घेतली तिला दिले म्हणजे काय केलं तुम्ही? इनपुट केलं म्हणजे त्याच्यात टाक. आणि कुणाला तरी सेल केली म्हणजे ती कुणाला तरी सेल केली आणि त्याच्याकडनं तुम्ही घेतले म्हणजे ते काय मिळालं तुम्हाला? आउटपुट मिळालं. म्हणजे याचा अर्थ 120 रुपये तुम्ही दिलेत म्हणजे भरताय जीएसटी. म्हणजे याचा अर्थ हे कोणतं झालं रे वागांनो? इनपुट टॅक्स. हे काय झालं? 120 रुपये इनपुट टॅक्स. आणि तुम्ही कंझ्युमरला ती वस्तू विकल्याच्या नंतर त्याच्याकडनं जीएसटी घेतला म्हणजे काय झालं? आउटपुट मिळालं तुम्हाला. आउटपुट टॅक्स किती रुपये मिळाला? 140. मग जीएसटी पेएबल किती असणार? जीएसटी पेएबल इज इक्वल टू इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स 140 मायनस इनपुट टॅक्स 120 म्हणजे 20 रुपये. लक्षात घ्या, इनपुट म्हणजे काय? तर भरणे. इनपुट म्हणजे टाकायचं. इनपुट म्हणजे आपण म्हणतो ना याला इनपुट दिलं, आउटपुट किती भेटलं. मग इनपुट म्हणजे त्याला दिलेत पैसे म्हणजे इनपुट टॅक्स, आणि आउटपुट म्हणजे त्याला त्याच्याकडनं म्हणजे आपण विकल्याच्या नंतर आपल्याला भेटलेला पैसा. इनपुट म्हणजे आपण दिलेला जीएसटी
आणि आउटपुट म्हणजे आपण दुसरीकडनं घेतलेला जीएसटी, त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स, ITC इनपुट टॅक्स क्रेडिट, किंवा याला आउटपुट टॅक्स म्हणजे विक्री खरेदीच्या वेळी दिलेला कर, खरेदीच्या वेळी दिलेला कर आणि विक्रीच्या वेळी घेतलेला कर. आता मला सांगा, लक्ष द्या मी काय म्हणालो. रिटेलरचा इनपुट टॅक्स 120 आहे आणि आउटपुट टॅक्स 140 आहे, बरोबर आहे. मग मला सांगा कंझ्युमरचा ह्या हिशोबानं कंझ्युमरचा इनपुट टॅक्स किती आहे आणि आउटपुट टॅक्स किती आहे? फास्ट कमेंट करा चला. कंझ्युमरचा इनपुट टॅक्स किती आहे आणि आउटपुट टॅक्स किती आहे? तुम्हाला कन्सेप्ट समजला का तेवढं सांगा पहिले. एखाद्याने बिस्किट घेतलं तर घ्यायची बा, त्याला म्हणायचं दे बिस्किटाची पावती दे. मागितली द्यावंच लागते ना, कोणी जरी मागितली तरी द्यायला लागते. आट्यानं चॉकलेट घेतलं, त्याला म्हणले मला पावती पाहिजे, द्यावंच लागते त्याला. मी प्रश्न असा केला की कंझ्युमरला हे जे एवढे जे आपण एवढे जे सांगितले आता त्या हिशोबानं कंझ्युमर साठी इनपुट टॅक्स कोणता आणि आउटपुट टॅक्स कोणता? इनपुट 120 आणि आउटपुट 140. पुरव लक्ष द्या, कंझ्युमरला आउटपुट टॅक्सच नाहीये. आता मला सांगा, कंझ्युमर ती वस्तू एखाद्याला विकून घेतो का? कंझ्युमर जसं की बाबा रिटेलरनं एक वस्तू घेतली होलसेलर कडनं आणि ती कस्टमरला विकली, कंझ्युमरला विकली, तर याचा अर्थ या रिटेलरनं होलसेलरला जीएसटी दिलाय आणि कंझ्युमर कडनं वसूल करून घेतलाय. पण कंझ्युमर जीएसटी फक्त देतो, वसूल कोणाकडनं करणार आहे? कुणाकडनंच नाही ना. मग याचा अर्थ कंझ्युमर दिलाय म्हणजे किती दिलाय जीएसटी? 140 रुपये दिलाय. कुणाला? रिटेलरला. म्हणजे दिलाय म्हणजे इनपुट केलं, म्हणजे याचा अर्थ कंझ्युमरचा इनपुट आहे रुपये 140 आणि आउटपुट काय? आउटपुट नाहीच आहे ना, कोणाकडनं घेणार आहे? ती वस्तू विकून थोडे कोणाकडनं कट घेणार आहे. त्यामुळे इनपुट फक्त आहे, कंझ्युमरला आउटपुट नसते, फक्त इनपुट असते. लक्षात ठेवा. इथून पुढे कधी लक्षात ठेवायचं, कंझ्युमरला कस्टमरला हे फक्त इनपुट असते, आउटपुट हे नसते, कारण तो कुणाकडनंच घेऊ शकत नाही. समजलं? होलसेलरला, रिटेलरला, मॅन्युफॅक्चररला हे सगळ्याला इनपुट आउटपुट असतंय, पण कंझ्युमरला नसणारच. बरं, एक साधं एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल. पुस्तकातलंच एक्झाम्पल घेतो, फक्त लक्ष द्या. पहिले एक्झाम्पल बघा, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. इनपुट टॅक्स काय आणि आउटपुट टॅक्स काय? चेतना स्टोअर paid total GST of 1,05,000 at the time of purchase. म्हणजे खरेदी करता वेळेस ना चेतना स्टोअर ना 1,05,000 रुपये जीएसटी भरला and collected GST 1,22,500 at the time of
at the time of sale during 1st July 2070 to 31st July 2017. हे डेटचं काही घेणं नाही आपल्याला. फाइंड ते फाइंडचं नंतर पाहूया, फक्त आपल्याला एवढं बघायचं इनपुट काय आणि आउटपुट काय. चेतना स्टोअर ही एक दुकान आहे. हे ना खरेदी केली होलसेलर कडनं, कुणाकडनं एक खरेदी केली आणि पेड द टोटल जीएसटी 1,05,000 ऍट द टाइम ऑफ परचेस. खरेदीच्या वेळेस त्यानं किती रुपये जीएसटी भरली? 1,05,500 रुपये. आणि कलेक्ट जीएसटी 1,22,500 1,22,500 रुपये ही त्यानं सेल करायच्या टायमाला वसूल करून घेतली. तर मग मला सांगा चेतना स्टोअरचं आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स किती आहे? पहिले इनपुट सांगा, आउटपुट सांगा वाटलंच तर. चला सांगा इनपुट टॅक्स किती आहे? अरे सुहास, झिरो काय सांगायला तू? ते रूल्स आहे वाटतं. कोरडे समजला नाही का कन्सेप्ट? आउटपुट पण सांगा लगेच. कोरडे ओके आयुष. ओके ओमकार पवार, ओमकार रणे. अरे दुसरे काय झोपले काय? इनपुट म्हणजे त्यानं भरला तर परचेस करता वेळेस पहिले चेतना स्टोअर पेड द टोटल जीएसटी 1,05,500 ऍट द टाइम ऑफ परचेस. खरेदीच्या वेळेस चेतना स्टोअरनं किती जीएसटी पेड केला म्हणजे भरला, तर ते भरला म्हणजे इनपुट टॅक्स आहे. भरला इनपुट केले किती? 1,05,000 रुपये भरला जीएसटी, बरोबर आहे. आणि तो अँड कलेक्टेड जीएसटी ऍट अ टाइम ऑफ सेल. मग तो विक्री केल्याच्या नंतर त्यांनी कलेक्ट केला म्हणजे आउटपुट पण भेटलं त्यांना. किती रुपये? 1,22,500 रुपये त्यांनी कलेक्ट सुद्धा केला जीएसटी. समज म्हणजे त्यांनी दिलेला कर होता 1,05,000 रुपये आणि ग्राहकाकडनं वसूल केलेला होता 1,22,500 रुपये. म्हणजे जो दिलेला आहे त्याला इनपुट टॅक्स म्हणायचं आणि जो घेतलेला आहे त्याला काय म्हणायचं? आउटपुट टॅक्स. सो इनपुट टॅक्सलाच आपण आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट असंही आपण त्याला म्हणतो. बरं आता परत ना दुसरं बघा. जस्ट सांगतोय जीएसटी पेएबलचं डेफिनेशन म्हणजे फॉर्म्युला लिहून द्यायचा राहिलाय तो, लास्टला जातात सांगणार आहे तो फॉर्म्युला. Kazma is a proprietor of a firm. म्हणजे एका दुकानाचे प्रोप्रायटर म्हणजे मालक, कॉमा रजिस्टर्ड अंडर जीएसटी. म्हणजे त्यांची जी काही दुकान फर्म आहे ना तर ती रजिस्टर्ड केलेली आहे जीएसटी साठी. शी हॅज पेड जीएसटी ऑफ, शी हॅज पेड म्हणजे देते जीएसटी 12,500 ऑन परचेस. तिनं काहीतरी परचेस केलं ती व्यक्ती देते जीएसटी 12,500. अँड कलेक्टेड 14,750 ऑन सेल. लगेच सेल करते तर त्यावेळेस ती 14,750 रुपये कलेक्ट पण करून घेते. त्याच्यामध्ये सांगा मला इनपुट टॅक्स किती आहे? म्हणजे तिने दिलेलं परचेस करता दिलेली जीएसटी किती आहे आणि सेल केल्यानंतर घेतलेली जीएसटी किती आहे? आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स किती आहे आणि आउटपुट टॅक्स किती आहे? फास्ट कमेंट करा.
चल ठीक आहे. म्हणजे इनपुट टॅक्स म्हणजे त्याने हॅज पेड द जीएसटी किती पेड केलेली 12,500 रुपये आणि आउटपुट टॅक्स किती आहे म्हणजे तिने कलेक्ट किती केलेली आहे रुपये 14,750 रुपये कलेक्ट केलेली. ठीक आहे. तर मुलांनो हेच असते आपलं इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे काय दिलेली जीएसटी आणि आउटपुट टॅक्स म्हणजे काय घेतलेली जीएसटी. इनपुट टॅक्स आणि आयटीसी दोन्ही पण सेम असतात. इनपुट टॅक्स आणि आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट हे दोन्ही सारखे असतात. कन्सेप्ट क्लिअर झाला का कोरडे? तुम्हाला काहीतरी अडचण होते? कन्सेप्ट क्लिअर झाला का? रिपीट करायचे? हॅलो सर्वांना विचारतोय कन्सेप्ट क्लिअर झाला का रिपीट करायचंय? क्लिअर क्लिअर म्हणताय. ओके चला ठीक आहे गाईज. बरं जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल इज इक्वल्स टू आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी किंवा इनपुट टॅक्स असे म्हणलं तरी चालतंय. जीएसटी पेएबल मराठीमध्ये देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस थोडं चुकलं सपातून घ्या इनपुट टॅक्स. तसं चुकणार नाही कारण आपण मराठी आहोत आपले मातृभाषाच आहे ती. पण कसं असतंय लय दिवसात नंतर नाही लिहिल्यामुळे होऊ शकते. समजलं? हॅलो समजलं का? जीएसटी पेएबल इज इक्वल्स टू इनपुट टॅक्स मायनस आउटपुट टॅक्स. त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट असंही तुम्ही लिहू शकता. आयटीसी आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट असं लिहा. आयटीसी आणि इनपुट टॅक्स दोन्ही पण कसं असते सारखंच असते. हे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवायचं. इनपुट टॅक्स क्रेडिट क्रेडिट बरोबर आहे का? क्रेडिट ओके. इथे तो वाटलं असतं इनपुट टॅक्स इज इक्वल्स टू आयटीसी दोन्हीचे मिनिंग एकच आहे. आपल्याला प्रश्न येतो फाइंड द पेएबल जीएसटी किंवा जीएसटी पेएबल. सो जीएसटी पेएबल इज इक्वल्स टू आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी हे सूत्र वापरायचं. So guys, any doubt, any problem? Tell me. No doubt, no problem. ठीक आहे गाईज आपलं लेक्चर संपलेलं आहे. आजचं लेक्चर आपलं संपलंय. सो थँक्यू. हॅव अ गुड डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू.